नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण चाललो आज दिवाले गावात। बैरी देवाचा आज विसर्जन सोहळा आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये विसर्जन सोहळा काय असतो ते बघायला भेटणार आहे। फटाक्यांची आतिषबाजी काय असते दिवाले गावात ते पण बघायला भेटणार आहे। आपल्यासोबत आहे रोहित गावंड। तर चला व्हिडिओमध्ये सोबत राहा। सारे गावानु मिरविला हे आरती करून शिव मोठ्या बायाने देवाला पालखीनं बसविला। आरती करून शिव मोठ्या बायाने देवाला पालखीनं बसविला। माझे मातू
देवार बहिरी देवार माझे बहिरी देवार भेटलाय भावाचे 2-3 ब्लॉग बघितले मी प्रँक केलेले आहेत तर बेकार डेंजर प्रँक करतो भाई तर तुझ्या ब्लॉगचं नाव काय प्रणय 7000 हा प्रणय 7000 त्याला भाई सबस्क्राईब करा आम्हाला रोडच नाही भेटत आपण बघू कमी आले वाटतं पालखीला खूप गर्दी आहे त्याच्यामुळे इकडून आम्हाला गल्ल्या गुलच्या बघायला लागतात तर चला अजून पुढे पुढे ब्लॉग बघत राहा आपला
चाललो, कामाला चाललोय. मामा, बैरी देवाचा अनुभव आपला किती पिढ्या झाल्या असतील? 6 जवळजवळ 6 पिढ्यांनी चालू आहे. 6 पिढ्याने चालू आहे. नवीन मूर्ती आली बरोबर. होय. आणि जुनी मूर्तीबद्दल काय बोलणार या वर्षीचे काहीतरी? यावेळेस त्या लोकांनी आणली नाही, यावेळेस ती मूर्ती जाग्यावर होती. त्या लोकांनी 2 बोटी घेऊन भटजी लोकांना जाऊन त्याची शांती केली आणि जाग्यावरनं तांबण्यात पाणी घेऊन आले आणि ते तांबण्यातनं पाणी त्यांनी ज्या मूर्ती नवीन बनवून आणलेल्या त्या तांबण्यात सोडून दिल्या आणि त्याच्या प्राणप्रतिष्ठा याच्यात देवात ते करून घेतलं आणि त्या लोकांनी त्याची मिरवणूक केली नवीन देवाची. हा. आणि आता जुन्या पद्धतीत काय म्हणजे काय काय घडायचं? समजा आता बैरी देवाला सकाळी अभिषेकाला पाणी लागायचा, तो पाणी कसा पाहिजे असायचा? त्यावेळेस अशी प्रथा होती का ज्या वेळेला ते विहिरीवरनं पाणी आणायचे त्यावेळेला बायांचा कुठलाही न प्रकारचा आवाज येता, बांगड्यांचा न आवाज येताना ते विहिरीवरनं लोक पाणी आणायची. त्यावेळेस त्याचे आंघोळ घालेत ते लोक. हा बरोबर. विहिरीवरून पाणी आणला ना तर आपल्या महिलेचा बांगड्यांचा आवाज सुद्धा आला नाही पाहिजे आणि तसा पाणी आणायला लागायचा. त्याच्यानेच आपले बैरी देवाची आंघोळ व्हायची. आणि अजून काय काय सांगणार? आणि त्याच्याच पहिला वैशिष्ट्य असं होता का जे व्हिडिओ किंवा फोटोज जे आपण काढायचो ते येत नव्हते किंवा निघत नसत किंवा आपोआप डिलीट होत. हा. मी त्या दिवशी पण गेलेलो लक्ष्मीपूजनच्या दिवशी, तेव्हा पण भाऊ हेच बोलले की जेव्हा आपण फोटो काढतो पालखीतला फोटो काढतो पण फोटो मधला आपला बैरीदेव दिसत नव्हता, आपल्याला डोळ्याने दिसायचा, पण आपण फोटो काढला ना तेव्हा मोबाईल मध्ये दिसायचा नव्हता. खरंच असं ऐकून मला अंगावर काटे आले. आणि मामा पण बोलते असा की फोटो येत नव्हता असा. आणि कोणाच्या घरी सुद्धा आपल्या बैरीदेवाची प्रतिमा पण दिसणार नाही असं पण होतं. लेडीज गेल्या, पोरी गेल्या, त्याच्या व्यतिरिक्त जर भेटला नसेल तर काय माहिती नाही, पण गेल्या वर्षी देवच भेटला नाही छोटी मूर्ती. तर गेल्या वर्षी तुम्हाला तर माहितीच आहे देव आपल्याला मिळाला नव्हता दिवाळी कोल्हेवाडाला. तर अशी पण प्रथा आहे की देव आणायला जातात तेव्हा एक पण महिला जायला नाही पाहिजे. जर महिला समजा होडीत चालली ना तर होडी बंद पडायची अक्षरशः. आणि गेल्या वर्षी काय झाला मग आलेले, पण त्यावरून आपण काय बोलू शकत नाही की त्यांच्या मुलं काय झाला की नाही, आपण काय बोलू शकत नाही. पण मामा सांग की महिलांबद्दल म्हणजे कोणी असून दे पण त्या देवासाठी ना महिलांचा कोणी असून दे होडीवाला त्याने उपयोग करायचाच नाही का महिलांना घेऊन जायचाच नाही त्या ठिकाणी. कारण आजची जर दुखापत जर होत असेल आपल्या देवाला तर आपण पण सावध राहायला पाहिजे त्या विषयावर. कारण पहिला प्रथा अशी होती का ज्या बाईला कुठल्याही बोटीत नेला, ज्या पुलाच्या पार नव्हती होत ती बोट किंवा बंदच पडायची किंवा काय कामच निघायचं असं होतं. पण हल्ली तसं ना, हल्ली भ्रष्टाचारच चालू आहे सध्या तरी. महिलांना नेला की ऑटोमॅटिक होडी बंद पडायची, कधी पारच न व्हायच्या असा. आणि फटाक्यांबद्दल काय बोलणार मामा? असे की आता तुझी सासूरवाडीच आहे समजा, तर किती वाजवतात फटाके? किती पैशाचे फटाके घेतात? याच्या अगोदर मला वाटते 5-6 वर्ष तर आम्ही अशी फटाकेबाजी कधी बघितली नव्हती. मला वाटते तेवढा म्हणजे असा अनुभव पण नव्हता आम्हाला या लोकांना. पण हल्ली जवळजवळ 7-8 वर्षानंतर मी असं फटाकेबाजीचा असं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कधीच बघितलं ना. गाव असा दिवाळ्या गावात एवढ्या फटाकड्या वाजतात, 3च दिवस वाजतात, पण त्या हिसाबाच्या जवळजवळ एकेकाच्या हातात 50-50, 60-60 हजाराचे फटाके असतात. बरोबर. एक मुलगा 50-50, 60-60 हजारचे फटाके उडवू शकतोय. म्हणजे बघितलं असेलच विसर्जनाच्या वेळी किती आपल्या हातात हे होते रॉकेट्स वगैरे. तर मित्रांनो ब्लॉग आपला इथेच एंड करतोय. का वाटला, कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला सर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.